राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी एक वेगळं चित्र आहे राजकीय दृष्टीनं। आणि ज्या वेळेस दोघे सुद्धा भेटतात, दोघांमध्ये चर्चा होते, त्यावेळेस एक मोठी बातमी खरं तर महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी असते। आजची भेट सुद्धा अचानक झालेली असावी कदाचित, कारण ज्या पद्धतीनं सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की दोघे भाऊ आहेत आणि त्यामुळे भेटीगाठी होत असतात, चहापानासाठी एकमेकांना भेटत असतात। मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं प्रत्येकालाच वाटते की या दोघांमध्ये काही राजकीय चर्चा सुरू आहेत का। तृप्ती, काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात पार पडलेला। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, आणि त्याच दृष्टीने ही सगळी पावलं आपल्याला दिसतात आहे। त्याच दृष्टीने हे सूचक संकेत आपण मानायला पाहिजेत, कारण जसं मी मगाशी देखील सांगितलं की कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू जे आहेत ते गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये सातत्याने एकत्र येताना पाहायला मिळतात आहे। गणेशोत्सवाच्या दरम्यान उद्धव ठाकरे जवळपास पहिल्यांदाच शिवतीर्थावरती गेले होते आणि तिथे बराच वेळ त्यांची चर्चा झाली होती। त्याच्या आधी राज ठाकरे हे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि त्यानंतर या गाठी भेटीचा सिलसिला आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतो। आज संजय राऊतांचा कौटुंबिक कार्यक्रम पार पडल्यानंतर थेट राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती आलेले आहेत। यापूर्वी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि या दोन्ही बाजूच्या नेते मंडळींच्या देखील गाठीभेटी होतात आहे, कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आहे। काही महिन्यांपूर्वी एकमेकांवरती टोकाची टीका करणारी नेते मंडळी देखील आता हातात हात घालून एकत्र पाहायला मिळतात। त्यामुळे स्वाभाविक आहे, हे सगळे संकेत आहेत की एकत्र आलेले आहेत आता एकत्र राहण्यासाठी। आता राजकीय दृष्ट्या देखील युतीच्या दृष्टीने ही सगळे सूचक संकेत जे आहेत ते आपण मानायला पाहिजेत, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ज्या आहेत त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण दोघांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याच दृष्टीने या सगळ्या गाठीभेटी वाढताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांवरती टोकाची टीका देखील यापूर्वी केलेली आहे, काहीशी कटुता देखील होती। मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते असतील यांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि त्या दृष्टीने आता घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। गाठीभेटी वाढलेल्या आहेत आणि स्वाभाविक आहेत, आगामी निवडणुकांच्या पूर्वी राजकीय दृष्टी एकत्र येण्याच्या दृष्टीनेच ही सूचक जी आहे ती ठाकरे बंधूंकडून पावलं उचलली जात असल्याचं आपण बोलू शकतो। निश्चित देवेंद्र, सूचक पावलं आहेत आणि दसरा मेळाव्यामध्ये जरी राज ठाकरे सहभागी झाले नसले तरी आत्ताची महत्त्वाची ही भेट पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचंच एक द्योतक मानू शकतो। राज ठाकरे यांच्यासोबत आणखीन काही त्यांचे महत्त्वाचे नेते वगैरे उपस्थित आहेत का? उद्धव ठाकरेंसोबत पक्षातले काही व्यक्ती आहेत का या चर्चेमध्ये? जसं मी मगाशी सांगितलं की संजय राऊत यांचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आपापल्या कुटुंबासह एकत्र त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतरच कुटुंबासह उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या घरी मातोश्री निवासस्थानी आलेले आहेत आणि राज ठाकरे देखील आता थेट मातोश्रीवर आलेले आहेत। त्यामुळे त्यांची नेते मंडळी कोणी सोबत नाही आहेत, कुटुंब म्हणून ते एकत्र आलेले आहेत आणि कौटुंबिक चर्चा ज्या आहेत त्या स्वाभाविकपणे यामध्ये होणार आहे। आपण बघतोय की गेल्या 2 दिवसापासून उद्धव ठाकरे हे राजकीय जे आहेत मातोश्री असेल बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातले काही राजकीय वादविवाद सुरू आहेत, रामदास कदमांचे आरोप प्रत्यारोप असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील या कुटुंबामध्ये काही चर्चा होती आहे का, कारण कौटुंबिक पद्धतीने सगळे एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे यापूर्वी देखील एकमेकांच्या अडीअडचणीचा ज्यावेळेस मुद्दा होता किंवा कौटुंबिक एखादी गोष्ट होती त्यावेळेस एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि आता हा राऊतांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता मातोश्री निवासस्थानी भेटगाठ जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। देवेंद्र, तू म्हणतोस त्याप्रमाणे ही कौटुंबिक भेट आहे, तर या कौटुंबिक भेटीसाठी कोण कोण उपस्थित आहे? राज ठाकरे यांचे सगळे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या कुटुंबातले सगळे सदस्य उपस्थित आहेत? हां, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते मातोश्रीवरती उपस्थित आहे। त्यासोबत राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि तिथूनच ते मातोश्रीवरती आलेले आहेत। साधारण एक 15 ते 20 मिनटं झाली असावी तर राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या पत्नीसह मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तर मातोश्रीवरती आहेत आणि साधारण 15 ते 20 मिनिटापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। निश्चित देवेंद्र, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर ही महत्त्वाची भेट, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी।